मंचावर उपस्थित असलेले आपले मान्य एकनाथजी शिंदे साहेब, उदय सामंतजी साहेब, संजय राठोडजी साहेब, आशिष जयस्वालजी साहेब, संजयजी शिरसाट साहेब, अडसूळ साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी आणि समोर असलेले सगळे शिवसैनिक यांना सगळ्यात पहिले तर मी अभिमानाने म्हणते जय महाराष्ट्र. आणि आता आपण जय महाराष्ट्र म्हटल्यावर मला असं वाटते महाराष्ट्रासाठी कष्ट करायसाठी पण तयार असलं पाहिजे. आहे का तयार? आहे का तयार? कष्ट करावे लागतील कारण महाराष्ट्र समोर न्यायचं आहे. आज माझ्यासाठी जीवनातला ही नवीन सुरुवात आहे आणि अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. खरं सांगायचं तर ही सुरुवात करताना मला खूप विचार नाही करावा लागला किंवा जास्ती वेळही लागला नाही. पण एक सांगते की जी शिवसेना मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती ती तळागाळात गेलेली आहे, प्रत्येक समाजात गेलेली आहे. कारण मान्य बाळासाहेबजी ठाकरे यांचे विचार प्रत्येक स्तरावर तेव्हा पोचले गेले आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, संजय बंड या नावाचा एक नवीन युवक जेव्हा विद्यार्थी सेनेपासून त्यांनी आपली सुरुवात केली तेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक हात ठेवला संजय बंड या अगदी युवकाच्या अंगावर आणि एक झेंडा दिला भगवा की तू लढ. आणि तो झेंडा घेऊन संजय बंड हे 15 वर्ष आमदार राहिले आणि त्या कारकिर्दीत त्यांनी या जिल्ह्याच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात शिवसेना बळकट केली. खरं तर आज प्रीती बंड हे नाव मला नाही वाटत इतकं महत्त्वाचं आहे कारण संजय बंड या नावाने पूर्ण अमरावती जिल्ह्यात आपली छाप सोडलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे राजकारणात मी कधीच नव्हती, तो माझा पिंडही नव्हता. एक साधारण महिला होती, माझी मुलं आणि स्वयंपाक. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी आजही स्वयंपाक खूप चांगला करते. अशी माझी सुरुवात झालेली. पण माहीत नव्हतं की पुढे जाऊन असं काही करावं लागेल. संजू भाऊंचं जे वलय होतं ते आजही आहे आणि ते तुमच्या रूपात सगळ्यांच्या रूपात दिसत पण आहे. हेच वलय माझ्या मागे होतं. प्रीती बंड हे नाव मोठं नाही आहे पण प्रीती संजय बंड नाव नक्कीच मोठं आहे. भाऊ गेल्यानंतर मी खरं तर राजकारणात आली. यायचं नव्हतं कारण मला राजकारण हा विषय माझा नव्हता. पण काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मला म्हटलं की तुम्हाला लढावं लागेल. मी दुविधेतच होती, लढायचं की घरी बसायचं की काहीच करायचं नाही. पण त्यांनी येऊन मला म्हटलं की तुम्हाला लढावं लागेल. आणि मी लढली चांगल्या पद्धतीने लढली. नवीन असतानाही मला वाटते शिंदेसाहेब फक्त 12,000 मतांनी मी एका बलाढ्य अशा प्रतिस्पर्धीला तुझ्या समोर हरली. मी फक्त 12,000. तेव्हा फार नवीन होती. याच काही लोकांनी तेव्हा पण मला पराभूत केलं आणि नंतर तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. पण मी त्या दिवशी ठरवलं होतं की मी आता लढणार आणि जिंकूनही दाखवणार. पण मला माहीत नाही की समोरचा उमेदवार घाबरला हे तर मला नक्की माहीत झालं होतं. पण पक्षातलेच लोक घाबरतील असं मला कधीच वाटलं नाही. आणि हा प्रवास सुरू केला मी. कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही लढलो साहेब आणि तिथे शिवसेनेचे संचालक निवडून आणले. त्याच्यानंतर लोकसभा झाली, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. पण प्रत्येकाला वाटलं की आज ह्या इतक्या समोर गेल्या, पुढे यांचं कसं होईल. तेच प्रतिनिधी ज्यांनी मला घरात बसल्यावर बाहेर काढलं लढाईसाठी त्यांनीच मला पुन्हा ठरवलं की आता हिला घरी बसूया असं करून तिकीट कापली. ठीक आहे, कापली, विषय तो नाही आहे. पण माझं म्हणणं होतं की मी लढणार. हा अन्याय झाला आणि त्या अन्यायाच्या विरोधात मी लढायचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला वाटत असेल की अन्यायाच्या विरोधात लढून मी कुठेतरी काहीतरी गुन्हा केला असेल तर मी नक्की तो गुन्हा केला. पण चांगली लढली साहेब. एकटी होती, चिन्ह नव्हतं, पद नव्हतं, पक्ष नव्हतं, अपक्ष लढली. आज प्रत्येकजण मला म्हणतंय की प्रीतीताई
तुम्ही दुसऱ्या पक्षात चालले, एकनाथ शिंदे पक्षात चालले, पण तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून सांगायचं आहे, एक गोष्ट नक्की सांगते की मी तर अपक्ष होती, मला तर पक्षातून निष्कासित केलं होतं, तर मी पक्षांतर कसं काय केलं? अपक्ष असल्यावर मला पूर्ण मुभा होती की मी कुठे जायचं, पण शिवसेना हे माझ्या मनात होती, कारण तोच भगवा झेंडा मान्य हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे आणि तोच धनुष्यबाण, तो धनुष्यबाण दिसल्यावर आपली शिवसेना नक्की आपल्या हृदयात राहते. लढली, खूप ताकदीने लढली, पण त्याच्यानंतर या लढाईत मला असं जाणवलं की मी एकटी पडली, पैशांनी म्हणा, मॅनेजमेंटनी म्हणा, कारण एकटं लढताना एका महिलेला फार त्रास जातो. पण साहेब मी सांगते मला अजिबात त्रास गेला नाही, कारण इथे उपस्थित असलेले शिवसैनिक, संजय भाऊला मानणारे शिवसैनिक आणि तमाम तळागाळातले शिवसैनिक माझ्या पाठीशी होते आणि पाठीशी असल्यामुळे मी तो लढा देऊ शकली. आणि खरा उमेदवार तर मला असं वाटते तेव्हा मीच होती, कारण मला 65,000 मतं मिळाले आणि उभाट्याच्या त्या उमेदवाराला फक्त 7,000 मतं मिळाली. याच्यावरून कळते की शिवसैनिकाच्या मनातला उमेदवार म्हणजे प्रीती संजय बंड होती. प्रीती बंड हे नाव मागे ठेवू, पण संजय बंड हे नाव आजही प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात कोरल्या गेलेलं आहे. अरे तुम्ही संजय बंडांचं नाव मिटवायला चालले होते, पण ते तर हृदयात बसलेलं आहे, ते तर मनात आहे, मनातलं नाव कसं काढणार आहे? पण त्या दिवशी मी ठरवलं होतं की मी थांबणार नाही आहे. बऱ्याचशा पक्षांनी माझ्याकडे विचारणा केली, प्रत्येकजण मला विचारू लागला आणि प्रचंड ताणातून मी चालली होती की करायचं काय. 15 वर्ष जे शिवसैनिक इथे बसलेले, संजय बंडांना मानणारे शिवसैनिक आणि हाडामासाचे शिवसैनिक 15 वर्ष सातत्याने माझ्याशी होते, माझ्या पाठीशी होते. मी ठरवलं की त्यांच्यासाठी म्हणून आज आपल्याला पुन्हा उभं राहावं लागेल आणि मी ते केलं. पण शिवसेना म्हणजे काय आपल्यासाठी? खरं सांगते, धनुष्यबाण आणि मान्य बाळासाहेबजी ठाकरे दिसल्यावर आपली खरी शिवसेना हीच आहे हे मला वाटलं. बाकी पक्षांनी मला विचारल्यावर मी म्हटलं नाही, आजही मी शिवसैनिकच आहे आणि माझं एकच ध्येय राहील की मी शिवसेनेतच जाईल. आणि साहेब मी जरी आज पक्ष करत आहे, पक्ष प्रवेश करत आहे, पण तुम्हाला खरं सांगते माझा आधारस्तंभ इथे बसलेले शेकडो हाडामासाचे शिवसैनिक, संजय बंडांना मानणारे शिवसैनिक आणि आजपासून शिवसेनेला मानणारे शिवसैनिक. तेव्हापासून मी तुम्हाला एवढंच म्हणते साहेब की एकटी प्रीती बंड नाही लढली, तर प्रत्येक तळागाळातला शिवसैनिक माझ्यासोबत लढला आणि यांच्या पाठिंब्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकली. शिवसेनेत येताना मला हा एक विचार सातत्याने येत होता की ठीक आहे, आपलं इलेक्शन तर झालं, पण आता जे माझ्यासाठी 15 वर्ष लढले त्या लोकांसाठी आज मी काहीतरी करायला पाहिजे. आणि तुमच्यापेक्षा प्रतिभाशाली आणि शिवसेनेला मानणारं कुठलं नेतृत्व राहिलं असतं साहेब? म्हणून त्या दिवशी जेव्हा पहिल्यांदा मला विचारणा केली गेली त्यावेळेस मी म्हटलं की मी येईल तर शिवसेनेतच जाईल आणि आज मी तुमच्या सगळ्यांसोबत आली आहे. बस एवढं म्हणते की मी नवीन घर म्हणणार नाही, कारण मी घरातच वापस आलेली आहे. या घरात तुम्ही मला सगळ्यांनी आपलं म्हणून, संजय भाऊ बंड यांना आपलं समजून आणि या नावाला आपलं समजून मला सहकार्य करा आणि मला तुमच्या तुमच्या म्हटल्यापेक्षा आपल्या सगळ्यांच्या या शिंदे सेनेत मला यासाठी जो एक आदर मिळाला त्याबद्दल खरोखर मी खूप आभारी आहे साहेब. आणि एवढंच म्हणते की एक महिला जर बिगर पक्षाची, बिगर पैशाची आणि बिगर नावाची लढू शकते, तर जिथे शिंदे साहेबांचा आधार मिळाला तिथे आपण पूर्ण महाराष्ट्र नक्कीच काबीज करू शकतो. म्हणून पहिल्यांदा जय महाराष्ट्र म्हणताना मी हे म्हटलं की कष्टही करावे लागतील, कारण आज प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवायच्या मागे लागलाय. आपण त्याच्यात पडू नये, पण आपण कुठेतरी शिंदे साहेबांचं नाव या अमरावती जिल्ह्यात जी झळाळी 95 मध्ये शिवसेनेला होती, तीच झळाळी पुन्हा आणायची असेल तर सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल आणि ती झळाळी एकनाथराव शिंदे साहेबांच्या नावाने पुन्हा आणावी लागेल. एवढंच म्हणते साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रीतीताई, आपण शिव
सेनेचं जे चिन्ह आहे धनुष्य